नमस्कार नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज आपण वैजापूर तालुक्यातील चांडगाव या गावी आलेलो आहोत. आणि चांडगाव जर म्हटलं तर इथं मक्काचं क्षेत्र 80% मक्काचं क्षेत्र लागलं जातं. या चांडगावमध्ये खूप जास्त इथं मक्का होते. आणि आज त्याच आपण प्रगतशील शेतकरी आपले भाऊ यांच्या शेतात आलेलो आहोत. भाऊ नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? दीपक बाळूराणे. दीपक बाळूराणे. हो. मोबाईल नंबर 76 20 74 15 21. 76 20 74 15 21 हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. गाव चांडगाव, चांडगाव, तालुका वैजापूर, हो, जिल्हा संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. तुम्ही मक्का करता, दरवर्षी मक्का तुम्ही भरपूर करता. हो हो. आता यावर्षी तुम्ही हा कोणता मक्का केलेला आहे? ये दिव्य शक्ती 111. दिव्य शक्ती सीडचा 111. हो. तर मग कसा वाटला तुम्हाला हा मक्का? ही एकदम योग्य वाटलं. कणीस दाना बी लंगार आहे. कणीस बी आपलं भर म्हणजे असं कनिष्ठ टोकापर्यंत भरलेला आहे. हो. दाणी चांगला आहे, हो. कॅप्सूल दाना आहे, हो. कलर चांगला आहे. आणि या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता, एकदम टोकापर्यंत कणीस भरलेलं आहे. आणि भुट्टा पण पाहू शकता, एकदम जबरदस्त मोठा भुट्टा आहे. तर आता तुम्ही बाकीचे वाण पण लावता, दुसऱ्या शेतामध्ये लावले असेल हो, हो. किंवा खरीप मध्ये लावले असेल, तर तुम्हाला त्यांच्यापेक्षा एकदम योग्य वाटलं. त्याच्यापेक्षा चांगलं. तुम्हाला एकदम जबरदस्त हो वाटलं. हो. आता इथून पुढलं तुम्ही पुढल्या वर्षी मक्का लावशाल, त्यांना काय सांगशाल? ही जबरदस्त. काकाला आम्ही गण लोकच सांगितलं, काका आपली मक्का एक दिवस येऊन पहा. हा हा. आणि ते आज योग आले पाहायला. त्यांनी आदित्य कृषी सेवा केंद्र चांडगाव आपले प्रदीप शेठ गायकवाड यांच्यावर एक विश्वास ठेवून का नवीन वाण आहे, कसं राहील कसं नाही, तरी त्यांनी मक्का आणला आणि लावला तर ते आज एवढे खुश आहे का त्यांना इडून माग जे मक्का करत होते असा मक्का त्यांच्या नाही नाही, शेतात कधी तिकडे आपण लावेल ना एक प्लॉट, जवळपास दोघं तिघं येऊन गेले. त्याने विचारलं कोणता प्लॉट हे लावेल, कोणाकडून घेतलं, काय घेतलं, चांगलं व्यवस्थित सांगून गेलं आम्ही. म्हणजे आजूबाजू शेतकरी पण येऊन हो. पाहून गेले का हो. कोणतं वाण आहे, हा कुठून घेतलं, काय हा. घेतलं, का आम्हाला बी पुढल्या वर्षी हे वाण हा. करायचंय. सगळ्यात महत्वाचं या मक्काचं वैशिष्ट्य काय माहिती का? हा जो भुट्टा आहे ना, याला एक कवर तुम्ही पहा, हे आपण आता हे सोलू, हे कवर आहे ना, याला तुम्ही मक्का काढल्याच्या नंतर कितीही दिवस तुम्ही जर मक्का ठेवला तरी तुमचा मक्का ना वाळत नाही. हे बाई तुम्ही एकदम पाहू शकता, याला वरचे कवर हे खूप जास्त प्रमाणात आहे. तुमच्या कामाबाई तुम्ही मक्का काढण्यासाठी लेट झाले, याच्यासाठी लेट झाले तरी काही अडचण नाही. हे जे कवर आहे याला खूप जास्त प्रमाणात आहे. आणि ही भुट्ट्याची साईज पहा तुम्ही, एकदम जबरदस्त भुट्टा आहे. जवळपास 18 लाईनी आहे आणि कलर पण चांगला आहे. आणि हे बी पाहू शकता तुम्ही, एकदम कॅप्सूल दाना आहे. हे पहा, चिचुक्यासारखा एकदम कॅप्सूल दाना आहे. शेतकऱ्यांना एकच विनंती आहे का आपल्या मक्काला आपल्याला कष्ट करायचे राहत्या. याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं वाणाची निवड ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि जे वाण आपल्याला आपल्या जमिनीसाठी योग्य आहे अशाच वाणाची आपण निवड केली पाहिजे. तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दिव्य शक्तीची 111 हे वाण निवडून आपलं उत्पन्न हे जास्तीत जास्त वाढवायला पाहिजे. बरोबर आहे ना भाऊ? हो. धन्यवाद.